नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार अगदी बहुगुणी असे आवळ्याचे दोन पदार्थ. एक तर लोणचं आणि त्याचबरोबर आपण त्याचा ज्यूसही बनवणार आहोत. आपण आवळा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने सेवन केला तर अगदी खूपच फायदेशीर ठरतो. त्याचे फायदे म्हणाल ना, त्याचे डोळ्यांसाठी, केसांसाठी तर उपयुक्त आहेच. त्याचबरोबर डायबिटीज, ब्लड प्रेशर, अगदी आपला वेट लॉससाठी खूपच फायदेशीर ठरतो आणि शरीरालाही थंडावा देतो. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतले 1/2 किलो आवळे, त्याचबरोबर घेतल्यात मिरच्या. आवळे स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आणि त्याचबरोबर आपण त्याला थोडंसं वाफून घ्यायचे. एका कढईमध्ये ते मी पाणी उकळायला ठेवलं, त्याच्यावरती जाळी ठेवायची आणि हे आवळे ठेवायचे. आवळे ठेवल्यानंतर आपण फक्त 10 मिनिटं त्याला चांगले वाफून घ्यायचे. तोपर्यंत तिथे मी घेतल्यात मिरच्या, थोड्याशा तिखटही आणि तिखट नसलेल्या मिरच्या. तुम्हाला जर घ्यायचं नसेल तरी चालेल, पण या आवळ्यांच्या लोणच्यामध्ये मिरच्या घेतल्यानंतर आणखीन आवळ्याचं लोणचं अगदी चटपटीत लागतं. देठ काढायचे आणि ते मधून चिरून घ्यायचे किंवा एखादी मिरची तुम्ही दोन्ही असं तोडून मधूनही कापून घेतलं तरी चालतं. तोपर्यंत आपण इथे बघा आवळे आपले छान असे अगदी वाफवले गेले. 10 मिनिटं बरोबर झाली. थंड करायचे. थंड केल्यानंतर बघा आवळे त्याच्या कळ्या आपोआप सुटू लागतात आणि आपल्याला काहीच करावं लागत नाही. म्हणून 10 मिनिटं आपण चांगल्या पद्धतीने त्याला अगदी चांगले वाफून घ्यायचे. म्हणजे आपल्याला ते कापताना सगळ्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या. आणि हा आवळे काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवळ्याचं लोणचं जर टिकवायचं असेल तर अशा पद्धतीने एखादा कपडा एखाद्या ताटात घालायचा आणि त्याला पंख्याखाली 1 तासासाठी त्याला अगदी वाळून घ्यायचं. जर तुम्हाला वर्षभर जर टिकवायचं असेल आवळा, तर मात्र तुम्ही उन्हामध्ये 1 या 2 दिवस जरी सुकवलं तर अगदी लोणचं वर्षभर तुमचं खराब होणार नाही. पण जर तुम्हाला लगेच खायचं असेल महिनाभरात तर अशा पद्धतीने करायचं. आता जोपर्यंत आपण हे आवळे आपले वाळगून मिळतात तोपर्यंत आपण मसाला बनवूया. इथे धणे घेतले, त्याचबरोबर घ्यायचे जिरं, नंतर घालणार आपण त्याच्यामध्ये घालायची राई, तसंच घालायचे आपण इथे थोडंसं बडीशेप आणि मेथी दाणे मात्र कमी प्रमाणात घालायचं. थोडंसं मंद आचेवर छान असा आपला मसाला भाजून घ्यायचे. सगळे जिन्नस आपली भाजली गेली की त्याला थंड करायचं आणि बाजूला ठेवायचे. जोपर्यंत हा थंड होतो तो त्याच तव्यावरती आपण राईची डाळी घालायची. राईची डाळ जास्त प्रमाणात घ्यायची, थोड्या 2 चमचे. त्यालाही थोडंसं ते 1 मिनिट किंवा 2 मिनिटं असे आपण भाजून घ्यायचं. राईची डाळी भाजली गेले, तिलाही काढून घ्यायचे आणि जो अगोदर आपण जिन्नस आपण ती भाजली होती ती मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्त्यात कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये मात्र दळताना त्याची जास्त पूड करायची नाही. अगदी ओबडधोबड म्हटले तरी हरकत नाही. अशा पद्धतीने आपण त्याला दळून घ्यायचं. की बघा आपला मसाल्याची चांगली पूडशी झालेली, त्याला आपण आता काढून घेऊ एका भांड्यामध्ये. काढल्यानंतर आपण जे बाकीचं थोडंसं घालायचं, आपण 1 चमचा याच्यात हिंग घालायचे. हिंग घातल्यानंतर त्याच्यात घालायची जराशी हळद आणि त्याचबरोबर घालायचे लाल तिखट. इथे मी काश्मीरी लाल तिखट आणि दुसरंही लाल तिखट दोन्ही घेतले. तुम्ही जर नुसतं लाल तिखट घेतलं तरी जाईल. काश्मीरी लाल तिखट आणि थोडंसं रंग येतो. आणि ही जी डाळ होती तीही घालायची. सगळी जिन्नस आपण मिक्स करायची आणि तोच तवा किंवा कुठल्या एका पातेला वगैरे ठेवायचं. तेल घ्यायचं एक छोटीशी वाटी भरून आणि चांगलं हे तेल कडकडीत गरम करायचं. त्यामुळे काय होतं, आपलं लोणचं मात्र खराब होणार नाही. कडकडीत गरम केल्यानंतर त्याला थोडंसं कोमट किंवा थंड करून घ्यायचं. त्यामुळे लोणचं अगदी चांगलं बरेच दिवस टिकतं. आता हे तेलही आपण थंड करायला ठेवलंय. तोपर्यंत बघा आपले छान आवळे वाळले गेलेत. तर आता पटकन लोणचं बनवायला सुरुवात करूया. या मसाल्यामध्ये घालायचं आपण चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ घालायचे आणि त्याचबरोबर जे आपण तेल थंड करून घेतलं होतं ते सुद्धा ह्याच्यात घालायचे. घातल्यानंतर सगळा मसाला त्या तेलामध्ये आपण व्यवस्थित अगोदर एकजीव करून घ्यायचा. एकजीव केल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये आवळे आणि मिरच्या घालायच्या. आता अशा पद्धतीने सगळा एकजीव झाला की नंतर आवळे आणि त्याचबरोबर ज्या हिरव्या मिरच्या त्या सगळं घालून सगळ्या आवळ्या आणि मिरच्यांना चांगला हा मसाला चांगला व्यवस्थितरित्या अगदी त्याला लावून घ्यायचा. आणि हा अशा पद्धतीचं तुम्ही लोणचं जर बनवाला अगदी मस्त लागतं, चटपटीत लागतं आणि आवळा खाल्लेला शरीराला खूप चांगला असतो, फायदेशीरही ठरतो. ह्याच्यामध्ये ना अशा पद्धतीने आवळा झाला बघा, छान असं आपलं आवळं झालेलं आहे, अगदी मस्त चटपटीत असं. आता आवळा आपण कशामध्ये स्टोअर करून ठेवायचा, तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटली वगैरे बॉटल वगैरे घ्यायची नाही. काचेची अशा पद्धतीची बरणी घ्यायची, त्याला स्वच्छ धुवून त्याला कोरडी करायची. जराही पाण्याचा अंश त्यात राहिला तर मात्र लोणचं खराब होऊ शकतं. आणि अशा पद्धतीने कोरडं केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं लोणचं आपण घालायचं. आता हे लोणचं घातल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी आहे तर काय होतं, तेलाचं जर एक प्रमाण कमी असेल ना तर लोणचं लगेच खराब होऊ शकतं. म्हणून तेल अगोदर चांगलं गरम करायचं. गरम केल्यानंतर पुन्हा त्याला थंड करायचं आणि थंड केल्यानंतरच
या लोणच्याच्या वरती ठेवायचं आणि ते आवळे पुढेपर्यंत असं तेल घालायचं, म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस टिकते आणि खराबही होत नाही. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले की वर्षभर टिकवण्यासाठी आपल्याला लोणचं आवळे थोडेसे वाळून घ्यावे लागतात. आता बघा, आपलं हे लोणचं रेडी झालंय, तर आता आपण बनवणार आहोत आवळ्याचा ज्यूस. आवळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी इथे आवळे घेतले मी, पुन्हा पाव किलोच आवळे घेतले. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि जर त्याच्यावरती थोडेफार ते जे डाग असतातच, हे नॅचरली त्याच्यावरती असतात, तर असेल तर काही हरकत नाही. काय करायचं, ह्याच्या आवळ्यावरचे जे थोडंसं डाग असतात ते आपण चाकूच्या साहाय्याने त्याला वाटून काढून टाकायचे, म्हणजे ते अगदी व्यवस्थित त्यातला कुठलाही डाग अशा पद्धतीचा राहता कामा नये. म्हणून अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि काढल्यानंतर या आवळ्याला आपण चांगले बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. अगदी छान असे बारीक तुकडे करायचे. तुकडे केल्यानंतर त्याच्या ज्या बिया असतील ना त्या सगळ्या काढून टाकायच्या. त्या बघा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने. अशा पद्धतीने सगळे आपण कापून घ्यायचे आणि हे सगळे मी याचे आवळे कापून घेतलेले आहेत, चांगले तुकडे झालेले आहेत. आता हे आणि आपण आवळ्याचा अशा पद्धतीने ज्यूस बनवतो, अगदी नॅचरली असतो. आपण जेव्हा बाहेर घेतो तेव्हा अगदी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपण घातलेलं असतं आणि ते आपल्याला अगदी आरोग्याला चांगलंही नसतं. आवळ्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात आणि आलंही टाकायचं. हवं असं तुमच्या हळद असेल ना, कच्ची हळद, तर ती सुद्धा टाकून तुम्ही वाटून घेऊ शकता. आता आवळा मी चांगला अगदी खूप पाणी न घालता वाटायचं आपण इकडे. आणि अशा वाटल्यानंतर एखाद्या भांड्यावरती जाळी असं चाळण ठेवायची, त्याच्यावरती एखादा पातळसा कपडा टाकायचा आणि हा सगळा आपण जो आवळा वाटून घेतलाय तो त्याच्यावरती टाकायचा. मात्र हे लक्षात ठेवायचं, पाण्याचा एकही थेंब घालायचा नाही. आता अशा पद्धतीने आपण आवळ्याचा सगळा आपला रस बघा मस्त असा काढून घ्यायचा. आणि हे आपण जेव्हा घरी करतो ना ते अगदी नॅचरली असतं, म्हणजे आपल्याला त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह कोणतंही त्याच्यात घातलेलं नसतं. आणि अशा पद्धतीने झालं की हा जो आवळ्याचा चोथा राहतो तो सुद्धा तुम्ही त्याला सुकून त्याचा पावडर करून जर केसांना तुम्ही लावत असता तर लावू शकता. त्याचाही तुम्ही तेलामध्ये तुला शिजवून तोही तुम्ही केसाला लावू शकता, तेल त्याचं वापरू शकता. आता हे उन्हामध्ये मात्र कोरडं करायचं आणि नंतर त्याचं पावडर करून घ्यायचं. आता ह्याला बाजूला काढून हा जो आपण रस काढलेला आहे त्याला जर बरेच दिवस टिकवायचं असेल तर काय करायचं. जर तुम्हाला बरणीमध्ये घालून, जर काचेच्या बरणीमध्ये, बॉटलमध्ये किंवा अशा पद्धतीने घालायचं असेल तर मात्र हा रस म्हणजे ज्यूस फक्त 20 दिवस राहील. आणि जर तुम्हाला अगदी 4-5 महिने टिकवायचं असेल तर मात्र काय करायचं, अशा प्रकारे बर्फाची ट्रे घ्यायची, त्याच्यामध्ये हा सगळा आपण जो आवळ्याचा जो रस काढला तो सगळा घालायचा. अशा पद्धतीने घातल्यानंतर त्याला आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि चांगलं अगदी त्याला चांगलं जमू द्यायचं, म्हणजे अगदी 2-3 तास ठेवायचं. आणि बघा 2-3 तासानंतर अगदी मस्त असं आपला आवळ्याचे अगदी जमले गेलेत आणि अशा पद्धतीने क्यूब रेडी होतात. अशा पद्धतीचे क्यूब तुम्ही तर रेडी करून ठेवले एखाद्या कुठल्याही काचेच्या किंवा प्लास्टिकच्या तरी चालेल, अशा पद्धतीने घालायचे आणि ठेवून द्यायचे फ्रीजरमध्ये, फ्रीजमध्ये नाही. 4-5 महिने काहीही होत नाही. आता अशा पद्धतीचे क्यूब झाले की तुम्हाला मी ज्यूसही बनवून दाखवते. एखादा आपण त्याच्यामध्ये क्यूब घालायचा, कोमट पाणी घाला किंवा साधं पाणी घाला, तुम्हाला जे जमतं ते घालायचं. घातल्यानंतर पुदिन्याचं पान असेल तर ते घाला, नसेल तर मध असेल तर तो घालू शकता, त्याच्याने छान लागतं. हळदही घालून त्याच्यामध्ये पिऊ शकता. त्यात मी काळं मीठ घातलंय आणि अशा पद्धतीने आपला मस्त असा आपला आवळ्याचा ज्यूस रेडी झालाय. बघा तुम्हाला आता मी दोन्ही पदार्थ दाखवले, आवळ्याचं लोणचं आणि आवळ्याचा ज्यूस. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचे. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.